चला ताई मावशी, संडे स्पेशल काळा मटणाचा रस्सा खास तुमच्यासाठी. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघा, कुकर ठेवू, त्यामध्ये तेल टाकू, कांदा टाकू आणि अद्रक लसणाची पेस्ट त्यामध्ये ॲड करू. चांगलं परतून घेऊ. बघा, याच्यातच आपण चांगल्या पद्धतीत काळा मटण रस्सा सोप्या पद्धतीत बनवणार आहोत. तिथे अर्ध मी टमाटो ॲड केला आणि स्वच्छ धुतलेलं मटण त्यामध्ये ॲड केलं. चवीपुरतं मीठ टाकलं, हळद टाकली आणि आवश्यक तेवढं पाणी टाकलं आणि 5-7 शिट्ट्यामध्ये ही मटण आपण शिजून घेतलं. बघा, कुकरचं झाकण लावायचं, एक मिरची त्यामध्ये ॲड केली मी. खूप छान सोप्या पद्धतीत काळ्या मटणाचा रस्सा आपल्या घरगुती मसाल्यातच आपण बनवणार आहोत. हे मसाल्याचं साहित्य. चला गॅस पेटू. गॅसवर काळं असं खोबरं अगोदर भाजून घेऊ. खोबरं भाजल्यानंतर चांगला काळा रस्सा भाजीला येतो. त्यानंतर तवा ठेवला, त्यामध्ये कांदा टाकला, लाल परतला, टोमॅटो, भाजलेलं काळं खोबरं त्यामध्ये ॲड केलं. सगळं मिश्रण एकसारखं परतलं. थोडंसं तेल टाकलं आणि फुटाण्याची डाळ, जिरे, धने, दगडफूल, जिरे, तेजपत्ता टाकून तेही छान परतलं आणि हे परतलेलं वाटण गरम गरम मिक्सरला वाटून घेतलं. त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण ॲड केला. कढई ठेवली. कढईमध्ये आवश्यक तेवढं तेल टाकलं. खूप सोप्या पद्धतीत काळ्या मटणाचा रस्सा आपण घरी एवढ्याच मसाल्यात बनवू शकतो. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. मग आम्ही वाटलेलं वाटण मिक्सरला त्यामध्ये ॲड केलं. छान तेल सुटेपर्यंत परतलं. बघा किती छान खमंग वास सुटला होता घरभर. चला, चांगलं परतल्यानंतर धनेपूड, जिरेपूड, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, काळा मसाला ॲड केला. चांगलं परतलं आणि शिजलेलं मटण त्यामध्ये ॲड केलं. आवश्यक तेवढं पाणी टाकलं. बघा, खूप चविष्ट असं झणझणीत काळ्या मटणाचा रस्सा घरी तयार झाला. अशा पद्धतीत नक्की ट्राय करा. तुम्ही कसं बनवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा, झणझणीत काळा मटणाचा रस्सा.